मित्रांनो, दसरा म्हणजे विजयादशमी याच दिवशी रामाने रावणाचा वध केला आणि असत्यावर सत्याचा, अधर्मावर धर्माचा आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय मिळवला होता. माता सीतेचे अपहरण केल्यानंतर प्रभू श्रीराम आणि रावणामध्ये भयंकर युद्ध झाले. या युद्धामध्ये प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला आणि रावण तिथे मरण पावला. त्यानंतर रावणाचे पुढे काय झाले हे आपल्याला कोणालाच माहीत नाही. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की रावणाचा वध झाला. पण जर मी म्हटलं की रावणाचा वध नाही झाला, तो अजूनही जिवंत आहे, तर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर असं कसं काय होऊ शकतं. पण तुम्ही माना किंवा न माना, रावणाचे शव हे अजूनही जिवंत आहेत. पण प्रश्न असा निर्माण होतो की रावणाचे शव आहे तरी कुठे, ही माहिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रावणाचे शव कुठे आहेत आणि कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. माता सीतेला सोडवण्यासाठी प्रभू श्रीराम व लंकापती रावण यांच्यासोबत घमासान युद्ध झाले, ज्यामध्ये रावण हा मारला गेला होता. त्याचा प्रभू श्रीरामांनी वध केला होता. त्यानंतर प्रभू श्रीरामांनी रावणाचे शव हे विभीषणकडे सोपवले होते. पण कोणालाच माहीत नाही की विभीषणने रावणाच्या शवचे काय केले होते, कारण कोणालाही रावणाच्या अंत्यविधीबद्दल माहीत नाही. याचा कोणी साक्षीदार सुद्धा नाही आणि याची कोणाला माहिती सुद्धा नाही. त्याच्यामुळे प्रत्येक जणांना माहिती करून घेण्याची उत्सुकता लागली आहे की रावणाच्या शरीराचे नक्की काय झाले होते. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की रावणाचे शव हे अजूनही सुद्धा सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. पण आम्ही आज तुम्हाला काही सबूत दाखवणार आहोत. ते बघितल्यानंतर तुम्हाला हे मान्य करावंच लागेल की रावणाचे शव हे अजूनही जिवंत आहेत. असे म्हणतात की श्रीलंकेमध्ये रावण असण्याचे काही सबूत भेटले आहेत. श्रीलंकेमधील अनुसंधान कमिटी यांचे असे म्हणणे आहे की त्यांना श्रीलंकेच्या जंगलामध्ये एका गुहेमध्ये काही शव भेटले आहेत. जवळजवळ 8000 फूट उंचावर असलेले या गुहेमध्ये रावण पाठपूजा व यज्ञ करत होता आणि त्याच गुहेमध्ये रावणाची ममी ठेवलेली आहे. ज्या पेटीमध्ये रावणाचे शव ठेवले गेलेले आहेत त्याची लांबी 18 फूट आणि रुंदी 5 फूट आहे. रावणाचे जे शव आहेत त्याच्यावरती एक विशिष्ट प्रकारचे लेप लावलेले आहे, ज्याच्यामुळे हजारो वर्ष जाऊन सुद्धा त्याचे शरीर हे अजून जसेच्या तसे आहेत. पण घनदाट जंगल असल्यामुळे आणि खुंखार जंगली जनावर असल्यामुळे कोणीही या गुहेमध्ये जाऊ शकला नाही. लंका विजयानंतर प्रभू श्रीरामाने लंकेसोबत रावणाचे शव हे विभीषणकडे सोपवले होते. पण सत्ता सांभाळण्याच्या घाई गडबडीमध्ये विभीषण रावणाचा अंत्यविधी करण्याचे विसरून गेले आणि त्यांच्या शवला तिथेच सोडून दिले. असे म्हणतात की त्याच्यानंतर राक्षसी कबिल्याचे लोक रावणाच्या शवला आपल्यासोबत घेऊन गेले. त्यांचं असं म्हणणं होतं की लंकापती रावण हे परत जिवंत होतील, म्हणून त्यांनी त्यांचे शव गुहेमध्ये घेऊन गेले. त्याच गुहेमध्ये ज्या गुहेमध्ये ते यज्ञ पाठपूजा करत होते. राक्षसांनी रावणाला जिवंत करण्याचे खूप प्रयत्न केले, पण ते अयशस्वी झाले. शेवटी त्यांनी त्याच्या शवला मम्मी बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना अशी अपेक्षा होती की रावण एक ना एक दिवस नक्की जिवंत होईल. त्याच्यामुळे त्या लोकांनी त्यांना विरेगला या जंगलामध्ये असलेल्या गुहेमध्ये रावणाच्या शवला व्यवस्थितपणे सुरक्षित ठेवले, जेणेकरून वर्षानुवर्ष ते शव तसेच राहिले पाहिजे. हिंदू मान्यतेनुसार रावण हा त्रेतायुगाचा सगळ्यात मोठा शक्तिशाली राजा होता. त्याच्या ताकदीचा त्याला खूप जास्त घमंड होता, जो शेवटी प्रभू श्रीरामांनी तोडून टाकला आणि रावणाला उद्ध्वस्त केले. या घमंडीपणामुळे रावणाने प्रभू श्रीरामांची पत्नी माता सीतेचं अपहरण केले. कित्येक वेळा समजून सांगितल्यानंतरही तो ऐकला नाही. त्यामुळे प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यामध्ये भयंकर युद्ध झाले. रावणासोबत खूप शक्तिशाली सेना होती. त्याच्यानंतर सुद्धा अहंकारामुळे रावण हा प्रभू श्रीरामाच्या हातून मारला गेला. या गोष्टीचे सबूत आज सुद्धा श्रीलंकेमध्ये आपल्याला बघायला मिळते. रावणाने माता सीतेला ज्या ठिकाणी अपहरण करून ठेवले होते त्याच्याजवळ एक मोठा धबधबा आहे. त्याच्याजवळ असलेल्या मोठ्या डोंगरावरती अजून सुद्धा पवन पुत्र हनुमान यांच्या पायाची निशाणे आपल्याला जागोजागी बघायला मिळतात. रावण हा प्रत्येक वेळी नवीन नवीन शोध व नवीन नवीन गोष्टींना महत्त्व देत होता. तो नवीन नवीन अस्त्र, शस्त्र व यंत्र बनवण्याच्या कायम शोधत राहत होता. असे म्हणतात की रावणाला स्वर्गापर्यंत शिड्या बनवण्याची इच्छा होती. रावणाच्या खूप वेगवेगळ्या वेधशाळा होत्या, जिथे ते कित्येक तरी नवीन नवीन शोध व नवीन नवीन गोष्टी तयार करत होता. स्वतः रावणाने त्याच्या वेधशाळेत दिव्य रथ बनवली होती. असे म्हणतात की रावणाची पहिली पत्नी मंदोदरीनेच बुद्धिबळाचा शोध लावला होता. तेच रावण मोठा तपस्वी पण होता. आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी घोर तपश्चर्या करत होता. त्यांनी तपश्चर्या करूनच ब्रह्मदेवाकडून वरदान घेतले होते आणि तपस्वीच्या बळावरती सर्व ग्रहांवरील देवांना बंदी करून ठेवले होते. असे म्हणतात की हनुमानाने शनिदेवाला रावणापासून सोडवले होते. रामायणानुसार रावणाला महिला ह्या खूप आवडत होत्या. रावणाची पहिली पत्नी मंदोदरी ही राक्षसराज मायासुरीची कन्या होती. दुसरीच नाव धन्यमालिनी होते आणि तिसऱ्या पत्नीचे नाव हे अजूनही कुठल्या वैज्ञानिकाला हाती लागले नाही व याची माहिती देखील कुठे नाहीये. असे म्हटले जाते की रावणाने तिची हत्या करून टाकली होती. रावणाने आपली पत्नी
ही जी मोठी बहीण माया हिच्यावरती सुद्धा वासनायुक्त नजर ठेवली होती। त्याच्या व्यतिरिक्त रावणाने विष्णू भक्त तपस्विनी वेदवती तिचे शीलभंग करण्याचे सुद्धा प्रयत्न केले होते। त्याच्यामुळे त्यांनी आपला देहत्याग केला आणि रावणाला श्राप दिला, एका स्त्रीच्या कारणामुळेच तुझा मृत्यू होईल। आणि पुढे जाऊन माता सीतेचे त्यांनी अपहरण केले आणि प्रभू श्रीरामांनी त्यांचा वध केला। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून